नमस्कार, मी शुभम शिंदे। जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जेएम विशेष मध्ये आज आपण पायी वारी आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या वादाविषयी विशेष बातम्या पाहणार आहोत। गतवर्षीप्रमाणे यंदा देखील आषाढी एकादशीची पायीवारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे। पंढरपूरला यंदा देखील बसमधूनच पालखी नेण्यात येणार आहे। यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या 10 महत्त्वाच्या पालख्या आहेत त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे। तसा निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। या संदर्भातली माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती। त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल देखील दिलेला आहे। त्यानंतर गुरुवारी राज्याची कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली। त्यामध्ये आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व 10 पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रिंगण आणि रथोत्सवाला केवळ 15 वारकऱ्यांना परवानगी राहणार आहे। तसंच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करणं देखील बंधनकारक असणार आहे। देहू आणि आळंदी या ठिकाणावरून 100 वारकऱ्यांना परवानगी दिली जाईल, तर 10 बसमधून 20 पालख्या नेण्यात येणार आहेत। या सोहळ्यामध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। यावेळेस मात्र देहू आणि आळंदी येथे प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांना तिथं परवानगी दिलेली आहे आणि उर्वरित 8 सोहळ्यांच्यासाठी म्हणजे पालखी जे 8 मानाचे आहेत त्यांना 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल। आणि यामुळे या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल, त्यास मान्यता देण्याचं प्रस्तावित केलं। 10 मानाच्या पालख्या ज्या आहेत महाराष्ट्रातल्या त्यांना मंत्रिमंडळाने सांगितलं की बाबा ठीक आहे, परवानगी आहे त्यांना। आणि मग तो पहिल्या 2 महत्त्वाच्या आहेत त्यांना 100 लोक आहेत आणि नाशिकचे वगैरे आपले जे आहेत निवृत्तीनाथ महाराज पालखी वगैरे त्यांना 50 लोकांची परवानगी दिलेली आहे। आणि हे सगळे बसेसमधून जाणार आहेत आणि तिथून फक्त 1-1.5 किलोमीटर अंतरावर मंदिरापासून वाखारीला हे सगळं तिथे थांबून मग प्रत्येकात्मक रीतीने ते जातील। तर वारकऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे। सगळ्याच गोष्टींना परवानगी आणि वारीला मात्र विरोध हे न कळण्यासारखं असल्याचं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। वारंवार ही मागणी धर्म मांडणारे आणि धर्म मांडणारे म्हणताना नॉट नेसेसरी पूजा पद्धती म्हणून ते धर्म मांडतात, तर त्या धर्म मांडण्यामध्ये काही कलेक्टिव्हिटी आहे, एकत्रित राहण्याचा, एकत्रित चालण्याचा, एकत्रित जीवन जगण्याचा संस्कार आहे। अशा गोष्टींना मात्र विरोध आणि बाकी सगळ्या गोष्टींना परवानगी। आणि त्यामुळे वारकऱ्यांना आता कोविडचे नियम पाळून परवानगी मिळालीच पाहिजे। यंदाही आषाढी एकादशी वारीसाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत। हे निर्बंध नेमके काय आहेत त्याचा तपशील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आलेली आहे। पालखी सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। इतर 8 पालखी सोहळ्याला 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे। तर वारकऱ्यांना कोरोना नियमांचं पालन करणं हे देखील बंधनकारक करण्यात आलंय। वाखरी ते पंढरपूर पायी वारीसाठी देखील परवानगी देण्यात आली आहे। 10 पालख्यांना 20 बसेस दिल्या जाणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिलेली आहे। भाविकांसाठी विठ्ठल मंदिर बंदच राहणार आहे। आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधून तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातली नियमावली देखील आपण पाहिली आहे।
तर मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून या पालख्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ज्या मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे त्या पालख्यांचा तपशील आपण पाहताय। संत निवृत्ती महाराज पालखी अमृतेश्वर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी, संत सोपान काका महाराज पालखी सासवड, संत मुक्ताबाई यांची पालखी मुक्ताईनगर, संत तुकाराम महाराज पालखी देहू, संत नामदेव महाराज पालखी नरसी येथील हिंगोलीमधून, संत एकनाथ महाराज पालखी पैठणमधून, संत रुक्मिणी माता पालखी कौंडियनपूर अमरावती इथून, संत निळोबाराय पालखी पिंपळनेर पारनेर या ठिकाणाहून, संत सांगावटेश्वर महाराज पालखी सासवड या ठिकाणावर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि दुसऱ्या लाटेच्या भीतीनं याही वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलाय। या संदर्भातली माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली आहे। गतवर्षी अवघ्या 36 तासांचा पंढरपुरातील मुक्काम उरकून आषाढी वारी संपन्न झाली होती। केवळ पंढरपूरमधील रथ उत्सव आणि वाखरी येथील रिंगणासाठी अनेक निर्बंध शासनाच्या वतीनं घालण्यात आलेले आहेत। या भूमिकेवर वारकरी संप्रदायाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे। या संदर्भातली प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। आम्ही वारकऱ्यांनीच स्वतः आवाहन केलं होतं की बाबा जेवढ्याला परमिशन दिली तेवढ्यानेच या, आणि त्या अनुषंगानं गेल्या वर्षी कुणी वारकरी पंढरपूरला आले नव्हते। आता सुद्धा आमचं म्हणणं तेच होतं की मोजक्या लोकांना आम्हाला पायवारी करू द्या, परंतु आता हा निर्णय झालेला आहे। पुढची जी भूमिका आहे ती पुढची भूमिका आम्ही आमच्या 1-2 दिवसामध्ये बैठक घेऊ आणि त्याद्वारे पुन्हा जाहीर करू। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावर यंदा कोरोनाचं सावट होतं, परंतु याही वर्षी पायी वारी व्हावी अशी मागणी सर्व वारकऱ्यांनी केलेली होती। हा निर्णय मागील अनेक दिवसांपासून राखून ठेवण्यात आला होता। अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 लोकांची परवानगी दिली, तर पंढरपूर पर्यंत 2 बसची देखील परवानगी देण्यात आली आहे। या शासनाच्या निर्णयामुळे देहू संस्थांच्या विश्वस्तांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत हे जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी गणेश दोडम यांनी। आपण पाहूयात। पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांनी परवानगी दिलेली 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे। संपूर्ण हा पालखी प्रस्थान कसा असणार आहे, आता आपल्याबरोबर देहू संस्थानचे 16 प्रमुख संजय महाराज मोरे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। महाराज, कसा असणार आहे हा पालखी सोहळा आणि तुम्ही आनंदी आहात का? आता आपण शासनाकडे 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये या पालखी सोहळ्या पायीवारीची परवानगी मागितली होती, पादुकासहित परवानगी मागितली होती, परंतु जो आजचा निर्णय आलेला आहे त्यानुसार असं समजतंय की आम्ही टीव्हीमध्ये पाहिले, अजून अधिकृत आलेलं नाही आमच्याकडे, की 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रस्थान आणि 2 बसमध्ये वारकऱ्यांची जाण्याची सोय केलेली आहे आणि वाखरीपासून पुढे पायीची व्यवस्था केलेली आहे। परंतु आजचा जो निर्णय झाला आहे वारकऱ्यांना धक्कादायक आहे। वारकऱ्यांची अपेक्षा होती की 1.5-2 वर्ष झाले कोरोनामुळे लोकांना दर्शन घेता नाही आले आणि पायीवारी व्हावी आणि पादुकासहित व्हावी होती, परंतु शासनाच्या निर्णयाच्या पुढे जाता येणार नाही। परंतु जेव्हा आमच्या अजून काही मागण्या असतील, काही अजून काही सुधारणा करण्यात येत असतील, तर GR वाचून काही शासनाचा निर्णय असेल त्या वाचून आम्ही तो निर्णय घेऊ आमच्या विश्वसनाच्या बैठकीमध्ये। आणि आमची मागणी अशी आहे की आता पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आपण पौर्णिमेपर्यंत इथं राहतो, काला झाल्यानंतर आपण येतो। गेल्या वर्षी काला करता नाही आला आम्हाला, एका दुसऱ्या दिवशी आम्हाला परत आलं होतं, तरी काल्यापर्यंत राहण्याची आम्ही आता शिफारस करू, मागणी करू। अजून काय वारकऱ्यांच्या दृष्टीने जे काय मागण्या करता येते असतील, अजून काय सुधारणा करता येत असतील त्या आम्ही शासनाकडे मागणी करू। वारकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पाहता तर वारकऱ्यांना दर्शन हे महत्त्वाचं आहे, पंढरपूरचं दर्शन, आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने आणि जो कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता तो पण विचार करता दोन्ही गोष्टी आम्हाला साधायला लागणार आहेत। गणेश दुडम, जय महाराष्ट्र, देहू। वारीसाठी सरकारनं परवानगी दिली नाही, सरकारच्या निर्णयावर वारकरी संप्रदाय नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। बसऐवजी 50 लोकांच्याच उपस्थितीमध्ये पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाकडनं
करण्यात येते आहे। या मागणीचा सरकारनं पुन्हा एकदा विचार करावा असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। तर निवृत्तीनाथ महाराज मंदिर समितीचे विश्वस्त संजय धोंडगे यांची मागणी नेमकी काय आहे ही देखील आपण पाहूया। नाही, परवानगी नाही दिली आहे। उलट मी असं म्हणतो शासनाने परवानगी नाकारली आहे। कारण आम्ही समस्त महाराष्ट्रातील वारकरी आणि सर्व संस्थानांच्या वतीने शासनाला विनंती केली होती की आता सगळीकडेच लॉकडाऊन अनलॉक झालेला आहे, बऱ्यापैकी सगळं सुरू झालं आहे। महाराष्ट्र ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि परंपरा जोपासणारा आहे आणि म्हणून हजारो वर्षाच्या परंपरा आहेत की वारी पायी व्हावी, कमी संख्येमध्ये व्हावी, शासनाच्या नियमात व्हावी अशी आमची आजही इच्छा आहे। शासनाने 50 लोकांना परवानगी दिली तरी चालेल। समस्त वारकरी संप्रदायाची मर्यादित संख्येत निर्बंधासह पायी वारीची मागणी धुडकावून लावत वारकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून महाराष्ट्राची पायी वारीची परंपरा खंडित करणारं हे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे। वारकऱ्यांचा अपमान या सरकारने केलाय। हा अपमान आम्ही सहन करणार नाही। वारकरी संप्रदाय कुठल्याही परिस्थितीत निर्बंधासह पायी वारीची परंपरा जोपासण्यावर ठाम आहे। दरम्यान याबाबत आळंदीचे चोपदार आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी या निर्णयाबद्दल काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। नुकताच आता टीव्हीवर निर्णय पाहिला की 10 पालख्यांना परवानगी शासनाने दिली, परंतु ती पायी वारीची परवानगी दिलेली नाही। म्हणजे ज्या सर्व पालख्यांच्या प्रमुखांनी आणि समस्त वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातल्या जी मागणी केली होती की अगदी तुम्ही कमीत कमी लोकांमध्ये परवानगी द्या, पण पायी वारीची परवानगी द्या, परंतु आता जो निर्णय झाला तो माऊली आणि तुकोबरा यांच्या पालखीला 100 लोकांची एसटीने आणि इतर 8 ज्या पालख्या आहेत त्यांना 50 लोकांची एसटीने अशी परवानगी दिलेली आहे। म्हणजे या निर्णयावर आम्ही समाधानी नाहीये। आता सर्व घटक चर्चा करतील आणि त्यानुसार आम्ही आमची जी भूमिका आहे ती स्पष्ट करू। पंढरपूरची वारी ही जरी धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाची असली अनेकांना भाविकांना, तरी सुद्धा त्यांनी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता ही जास्ती आहे। हे निश्चितच, कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे लोक, लाखो लोक एकमेकांच्या जवळ येऊ शकतात आणि त्याच्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला तर मात्र आत्ताचे जे नियंत्रण येऊ शकले ते पूर्णपणे त्याचं ताब्यातून जाईल आणि त्यामुळं हे 50 जणांच्या वारीची जी परवानगी दिली आहे ती निश्चितच एक शास्त्रीयदृष्ट्या विचार करूनच दिलेली आहे। यापूर्वी कुंभमेळा जो पूर्वी झाला होता काही महिन्यांपूर्वी, त्यामध्ये अशीच परवानगी आधी दिली आणि त्यानंतर तो रद्द करावा लागला होता। तशी वेळ येऊ नये म्हणून जो नियंत्रित स्वरूपामध्ये जी परवानगी दिली आहे ती निश्चितच उपयुक्त ठरेल। त्याच्यामुळे महाराष्ट्रातला कोरोनाचा प्रादुर्भाव हा निश्चितच काही प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये राहील। तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील संत गोरोबा काकांच्या स्मारकावर पत्र्यांचं छप्पर उभं करण्यात आलंय। या राज्य संरक्षित स्मारकाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत जवळपास 1 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे। मात्र या स्मारकाचं छप्पर गळत असल्यामुळे पुरातत्व खात्यानं त्यावर चक्क पत्रे बसवले आहेत। त्यामुळे संत परंपरेचे वैभव दाखवणाऱ्या या वाड्याचा पारंपरिक पोत देखील लुप्त झालेला आहे। याच स्मारक परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। आपण संत गोरोबा काकांच्या गाव असलेल्या तेर गावातील त्यांच्या राहत्या घरी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी गोरोबा काकांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी गोरोबा काका वाढले त्या घराजवळ आपण आलेलो आहोत। या घराला राज्य सरकारनं राज्य संरक्षित स्मारक म्हणून देखील घोषित केलेलं आहे। मात्र या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून देखील या गोरोबा काकांच्या डोक्यावर आज देखील पत्रे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। येथील जे बांधकाम आहे त्या बांधकामाला तडे गेलेले आहेत। इथली जी संरक्षण भिंत आहे ती कधीही ढासळू शकते अशी इथली परिस्थिती निर्माण झालेली आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांनाच थेट विचारणार आहोत की नेमकं आजची जी ही स्मारकाची परिस्थिती याला नेमकं कोणाला जबाबदार म्हणतात? पहिलं काम केल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याला गळती चालू झाली। सागवान म्हणून ह्या ठिकाणी वापरण्यात आलेलं लाकूड हे सागवान नसून दुसरं कुठलं तरी लाकूड साधं वापरलेलं आहे, ते पुजलं, त्यामुळे गळती चालू झाली, ते भिंतीला तडे गेले। त्यानंतर मागणी केली, न्यूजला बातम्या आल्या, पेपरला बातम्या आल्या, त्यानंतर पुन्हा 2014-15 मध्ये पुन्हा त्यासाठी 32 लाख रुपये दिले, म्हणजे 1,09 लाख रुपये खर्च केलेलं हे निकृष्ट बांधकाम झालेलं आहे। ओंकार कुलकर्णी, जय महाराष्ट्र, उस्मानाबाद।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि दुसऱ्या लाटेच्या भीतीनं याही वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलाय। या संदर्भातली माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या भूमिकेवर वारकरी संप्रदायानं नाराजी व्यक्त केली आहे। वारकरी संप्रदायाच्या महाराज मंडळींशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी, आपण पाहूया। आज आषाढी यात्रेसंदर्भात पुण्यामध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आषाढी संदर्भात काय निर्णय झाले आणि त्या निर्णयाबाबत आपण महाराज मंडळीकडून जाणून घेऊया। आज आषाढी वारीच्या संदर्भामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी वारीवरती निर्बंध टाकल्याची घोषणा केली। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दृष्टीनं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकट काळामध्ये गेले 1.5 वर्ष वारकरी संप्रदाय शासनाला अत्यंत सहकार्य करत आहे आणि या वारीला सुद्धा कुठल्याही पद्धतीनं लाखोच्या संख्येमध्ये जी यात्रा भरते ती यात्रा न भरवता प्रतिकात्मक पद्धतीनं अगदी 50-100 वारकऱ्यांच्या सह फक्त आमचा पायी तीर्थयात्रा घडो असा नियम असल्यामुळं आम्ही पायी चालत यावं अशा पद्धतीची भूमिका शासनाकडे आम्ही व्यक्त केलेली होती। आणि मात्र अधिकारी वर्गानं मागच्या वर्षीप्रमाणे बसनच हा सोहळा यावा अशा पद्धतीची भूमिका शासनाकडे मांडली आणि शासनानं वारकरी संप्रदायाच्या मागण्या धुडकावत वारकरी संप्रदायाच्या डोळ्यामध्ये धुळपे करत अधिकाऱ्यांनी आपल्यावरती ताण येऊ नये म्हणून दिलेला प्रस्ताव शासनानं मान्य करत वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावण्याचं काम केलेलं आहे। शासनाला आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी सादर केली होती, पण त्याचा ते मला असं वाटतं की त्यांनी ते परिपूर्ण त्या अभ्यास करून हा निर्णय दिलेला नसेल। कारण त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की पालखी सोहळा पायी म्हणजे काय मोठ्या प्रमाणात असं नाही की ती कमी संख्यात्मक दृष्टिकोनातून व्हावा ही आमची मागणी होती। पण त्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी खंडित केलेलं आहे आणि म्हणून थोडंसं वारकरी संप्रदायावरही एक मोठ्या प्रकारचा अन्याय झालेला आहे। निर्णय फारच दुःखित आहे। वारकऱ्यांची एकच भावना होती की फक्त आणि फक्त वारी ही अगदी अल्पसंख्यामध्ये चालत यावी। एसटीने किंवा बसने किंवा दुसऱ्या कुठल्याही वाहनामधून त्या पादुका आणणं योग्य नाही। फक्त वारकरी संप्रदायाची इच्छा एकच होती की अगदी 10 माणसामध्ये का होईना पण ती वारी चालत आली पाहिजे होती। पण शासनाने वारकऱ्यांच्या या भावनेची जाणीव न बाळगता एकाकी जो निर्णय दिलेला आहे त्याबद्दल वारकरी संप्रदाय फार मोठा नाराज आहे। भगवंताची वारी करणं म्हणजे स्वतःच्या शरीराचा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या भावनेतनं ही वारी करत असतात आणि ती वारी घडणं हे महत्वाचं असतंय आणि त्याच्याकरता हे काही शक्य झालं नाही त्याच्यावर आम्ही पूर्णपणे नाराज आहोत। हा जो निर्णय झालेला आहे त्याच्यावर आम्ही नाराज आहोत। वारकरी संप्रदाय हा नाराज असल्याचे व्यक्त करत आहे। पंढरपूरहून अरुण बाबर, जय महाराष्ट्र। जय विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।